आता पाहूया लोकसभेची तयारी कशी सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। देशभरातील 161 लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे 12 खासदार 40 आमदारांना भाजपात घेण्यासाठी हालचाली सुरू। काँग्रेस आमदार खासदारांना भाजपात घेण्यासाठी समितीची स्थापना। शिंदे गटाच्या लोकसभेच्या काही जागांवर भाजपचा दावा, सूत्रांची माहिती। रामटेक, धाराशिव, परभणी, संभाजीनगर, कोल्हापूरवर दावा, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, नाशिक, पालघरसाठी भाजप आग्रही। शिंदे गटाचे 4 ते 5 खासदार बदलण्याचीही शक्यता। शिंदे गटाप्रमाणे अजित पवार गटालाही लोकसभेच्या जागा हव्यात, भुजबळांची भूमिका। महायुतीत चर्चेला जाणाऱ्या फॉर्म्युलावर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर भुजबळांची प्रतिक्रिया। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला असल्याचं सांगितलं। मला काही कल्पना नाही आहे। 20 जागा भाजपला आणि 10 शिंदे गटाला, तर 10 अजित पवार गटाला लढवण्याची शक्यता आहे। काय सांगता? मला काही माहित नाही। मी फक्त एवढंच सांगेन की शिंदे गटाला जेवढ्या जागा लोकसभेच्या मिळतील तेवढ्याच जागा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्या पाहिजेत, एवढंच माझं म्हणणं आहे। लोकसभेच्या 48 पैकी 39 जागांवर महाविकास आघाडीत एकमत, शरद पवारांची माहिती। शाहू महाराजांच्या कोल्हापूर लोकसभा उमेदवारी संदर्भात चर्चा नाही, शाहू महाराजांच्या भेटीनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया। लोकसभेसाठी महायुतीत 2 नव्या फॉर्म्युल्यांवर प्राथमिक चर्चा सुरू। भाजप 32, शिवसेना 12 आणि राष्ट्रवादी 4 या फॉर्म्युलावर चर्चा, तर भाजप 28, शिवसेना आणि राष्ट्रवादी प्रत्येकी 10 या फॉर्म्युलावर ही चर्चा। महाविकास आघाडीत 9 जागांचा तिढा कायम असल्याची माहिती। अकोला, भंडारा, गोंदिया, हिंगोली, कोल्हापूर, मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम, नाशिक, पुणे आणि वर्धा या जागांचा समावेश। लवकरच मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक, वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनाही निमंत्रण। माढा लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत जुंपली आहे। भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादी नेते रामराजे नाईक निंबाळकरांची एकमेकांवर टीका। रामराजे नाईक निंबाळकरांकडून रणजितसिंहांचा छोटा राजन म्हणून उल्लेख। नांदेड लोकसभा जिंकायची तर वंचित बहुजन आघाडीची साथ महत्वाची। जागा काँग्रेस किंवा वंचितला सुटली तरी नक्की निवडून आणू, जागा नक्की निवडून आणू, काँग्रेस पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांचा पक्ष निरीक्षकांना शब्द। राज ठाकरे घेणार 10 लोकसभा मतदारसंघाचा आढावा। दक्षिण लोकसभा मतदारसंघापासून घेतला जातोय आढावा।